चिदानंदरूपा शिवोऽहं आता आपण जीवन परिवर्तनाच्या या शृंखलेमध्ये सर्वात शेवटच्या टॉपिकवर पोहोचलेलो आहे. प्रश्न आहे, मी माझी ऊर्जा कशी बदलू शकतो? एवढं मोठं नॉलेज आपण रिसीव केलं, सर्व नकारात्मकतेबद्दल आपण अभ्यास केला, त्याला कसं बदलायचं याच्याबद्दल पण आपण विचार केला. आता कोणत्या पद्धतीद्वारे बदलायचं, कोणती पद्धती माझ्यासाठी लागू होऊ शकते यावर आपण विचार करू. तुम्ही सुज्ञ लोक, सुजाण नागरिक आहात, सर्वांना बुद्धी दिलेली आहे. तुम्ही आपल्या बुद्धीद्वारे विचार करा आणि कोणता निर्णय योग्य आहे जो तुमच्या जीवनाला बदलू शकते त्यावर तुम्ही निर्णय द्या. मी सर्व प्रकारचे जे ऊर्जा बदलीचे संसाधन आहेत किंवा पद्धती आहेत त्या सर्व तुमच्यासमोर मी आता मांडणार आहे. मी माझी ऊर्जा कशी बदलू शकतो? या फोटोमध्ये तुम्ही बघा, एक ऊर्जा 100% ऊर्जेनी, कॉन्फिडन्सनी, यशस्वीरित्या चित्रित दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की ऊर्जा हळूहळू कमी झालेली आहे आणि 0% तो पूर्णपणे झोपून गेलेला आहे. तुम्ही बघा तुमच्या जीवनात तुम्ही कोण्या स्तरावर आहे. तुमचं स्तर कोणतंही असो, पण मला 100% पॉवरफुल एनर्जेटिक बनणे आहे हा माझा संकल्प असला पाहिजे. आता प्रश्न निर्माण होतो, हाऊ वी चेंज अवर एनर्जी? आपण आपली ऊर्जा कशी बदलायची? तर याच्या काही प्रक्रिया आहेत. 3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत. स्व पर आधारित, म्हणजे जे स्वतः करू शकतो, दुसरेसुद्धा करू शकतात. काही प्रक्रिया अशा आहेत का जे निव्वळ दुसरेच करू शकतात, तुम्ही करू शकत नाही. तिसरी प्रक्रिया आहे जी तुम्ही स्वतः करतात. आपण तिन्ही प्रक्रियेबद्दल सविस्तर समजून घेऊ. स्वपर आधारित प्रक्रिया यामध्ये योग, प्राणायाम, तीव्र व्यायाम, सकस आहार आणि आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सा, सकारात्मक विचार आणि सकारात्मक जीवनशैलीचा आविर्भाव आहे. बघा ह्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, योगासन करणे, प्राणायाम करणे, तीव्र व्यायाम करणे, चांगला आहार खाणे, आयुर्वेदाला वापरणे आणि पंचकर्म चिकित्सा करणे. हे सर्व यामधील काही गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता, काही गोष्टी दुसऱ्यावर आधारित आहे. तर या विधीद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं जीवन परिवर्तित करू शकता. सदैव आध्यात्मिक साधनाच केली पाहिजे, मंत्रसाधनाच केली पाहिजे आवश्यक नाही आहे. तुमच्या जीवनात तुमच्या समस्येला अनुसरून जर योग्य व्यक्ती, योग्य गुरु जर तुमच्या जीवनात आला आणि तो त्या समस्येपासून बाहेर काढण्याचा योग्य उपाय किंवा रस्ता जर तुम्हाला दाखवू शकत असेल तर यापैकी कोणतीही विधी वापरून तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाला परिवर्तन करू शकता. त्यानंतर आपण बघू थिंक पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करणे, सकारात्मक कम्युनिटीमध्ये राहणे, खेळणे, चांगल्या गप्पा करणे, एंटरटेनमेंट करणे, नाचणे, गाणे, मित्रांसोबत एकत्रितपणे येणे, जेवण करणे, पिकनिक करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला क्रिएट करतात याच्याद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनातील घटना बदलवू शकता. त्यानंतर खाली दिसत आहे सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करणे, चिंतन करणे, अभ्यास करणे, ध्यानधारणा करणे, आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करणे, फिरायला जाणे, पिकनिकला जाणे, एकांतात वेळ घालवणे, गप्पा करणे किंवा फॅमिलीमध्ये एंटरटेनमेंट करणे, चांगल्या सवयी लावणे, शेड्यूल फॉलो करणे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपला शेड्यूल पूर्णपणे फॉलोअप असला पाहिजे. ठरलेल्या वेळेनुसार, ठरलेल्या कार्यानुसार प्रत्येक घटना जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये करत आहात, प्रत्येक कार्य करत आहात तर नक्कीच यशस्वी होण्यापासून किंवा जीवन परिवर्तित होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. परावलंबित प्रक्रिया म्हणजे दुसऱ्यावर आधारित प्रक्रिया, जशी ऊर्जा चिकित्सा, रेकी, ध्वनी चिकित्सा, रत्नचिकित्सा, सुगंधित द्रव्य उपचार, नैसर्गिक चिकित्सा. या फोटोमध्ये आपण बघू शकतो एक प्राणिक ऊर्जा असते. ही पद्धती तुम्हाला शिकवल्या जाते ज्याद्वारे तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होऊन स्वतःची चिकित्सा करता. कधीकधी जर तुम्ही यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूपता धारण नाही करू शकले तर एक मास्टर तुम्हाला ऊर्जा प्रवाहित करून देतो जी तुमची प्राण ऊर्जेला वाढवते. याला प्राणिक हिलिंग असं म्हटलं जाते. यानंतर येते रेकी. रेकी चिकित्सा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आणि स्वतःच्या संकल्पशक्तीच्या आधारावर प्राण ऊर्जा
दुसऱ्याच्या शरीरात प्रवाहित करणे आणि एक इन्स्ट्रक्शन देणे की तुम्हाला ज्या प्रकारचा त्रास आहे तो दूर झाला पाहिजे. ऊर्जेच्या प्रवाहाने नक्कीच आपल्या जीवनातील ऊर्जा दूर होते, परंतु ही सुद्धा परावलंबित प्रक्रिया आहे, दुसऱ्यावर आधारित आहे. स्वतः जर तुम्ही रेकी करू शकले नाही तर तुम्हाला एक मास्टर रेकी करून देतो, तुमची चिकित्सा करून देतो. यासाठी सुद्धा वेळ आणि तुम्हाला त्यांचे सेशन्स अटेंड करावं लागतात. पैसा जाणे सुद्धा जातो आणि तुमचा वेळसुद्धा जातो. तर प्रत्येक वेळेला प्रत्येक सेशनला तुम्ही अटेंड करू शकाल, प्रत्येक वेळेस तुम्ही फीज पेड करू शकाल असं शक्य नाही. त्यामुळे ही सुद्धा प्रक्रिया जीवनात उतरवणे कठीण आहे. साऊंड हिलिंग, ध्वनीद्वारे चिकित्सा करणे, हे खूप प्राचीन चिकित्सा पद्धती आहे, ज्यामध्ये अलग अलग प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवून त्यांच्या ध्वनी लहरींनी त्यांच्या फ्रिक्वेन्सीमुळे तुमच्या शरीरातली ऊर्जा बदलवली जाते. ही सुद्धा दुसऱ्या व्यक्तीवर आधारित पद्धती आहे. त्यानंतर क्रिस्टल हिलिंग. क्रिस्टल हिलिंगमध्ये रत्न किंवा दिव्य असे मणी असतात, क्रिस्टल्स असतात, ज्याच्याद्वारे तुमच्या शरीराला हील केल्या जाते. क्रिस्टल्स आणि रत्न दिव्य ऊर्जेसोबत कनेक्टेड असतात आणि ही दिव्य ऊर्जा ती तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित सहजरित्या होते. शरीर त्या ऊर्जेला स्वीकार करतात आणि शरीरामध्ये हवे तसे बदल घडून येतात. ही सुद्धा महागडी किंवा मग वेळ घेणारी चिकित्सा पद्धती आहे. यानंतर अरोमाथेरपी. अरोमाथेरपी म्हणजे सुगंधित द्रव्याद्वारे उपचार. सुगंधित द्रव्यसुद्धा फार प्रभावी आहे, खूप गुणकारी आहेत. जर योग्य नैसर्गिक पद्धतीने बनवलेले सुगंधित द्रव्य जर तुमच्याजवळ आले तर ते द्रव्य अशी आकर्षण शक्ती निर्माण करतात की सगळे सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात होऊ लागतात. पण ही पद्धतीसुद्धा फार खर्चिक आहे. सर्वच जण या पद्धतीचा वापर करू शकत नाही. त्यानंतर येते नैसर्गिक चिकित्सा. नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीराला हील करणे, ठीक करणे, स्वस्थ करणे. यासाठी सुद्धा तुम्हाला सेशन्स करावे लागतील. नॅचरोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाणे, त्यांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या अनुसार तुमचं जीवन जगणे, ही पद्धतीसुद्धा कारगर आहे तुमचं जीवन परिवर्तित करण्यासाठी. आता आपण बघू रिच्युअल बेस, कर्मकांड आधारित पद्धत. नित्य पूजा करणे, ग्रहशांती पूजा करणे, वास्तुशांती पूजा करणे, पितृदोष निवारणाची पूजा करणे, अभिषेक करणे, हवन करणे, दान पुण्य करणे. ह्या आपल्या संस्कृती, प्रत्येक संस्कृतीवर धर्माच्या त्यांच्या संस्कृतीमध्ये काही आध्यात्मिक किंवा काही सांस्कृतिक विधिविधान बनवलेले आहेत, ज्याला फॉलो करून आपण आपल्या जीवनामध्ये चैतन्यता, सकारात्मकता निर्माण करू शकतो. यामधली सगळ्यात एक नित्य जे सर्वच लोक फॉलो करतात ती आहे म्हणजे नित्यपूजा करणे. त्यानंतर विशेष पूजा, विशेष प्रसंगावर जी आधारित असते ती विशेष पूजा करणे. वास्तुशांती म्हणजे तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता तिथली ऊर्जा जर तुम्हाला बदलावायची आहे तर तुम्ही वास्तुशांतीची पूजा करू शकता. तुम्हाला नवग्रहांचा त्रास आहे, तुम्हाला असं वाटते की नवग्रहांची ऊर्जा तुमच्या जीवनात विपरीत पद्धतीने कार्य करत आहे, तर त्याला शांत करायसाठी तुम्ही नवग्रहाची शांती पूजा करू शकता. सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, तुम्ही केलेले संकल्प अनुष्ठान याला पूर्ण करायचं आहे तर तुम्ही हवन करू शकता. अभिषेक करू शकता. देवतेला प्रसन्न करायसाठी किंवा उग्रता, जीवनातील उग्रता शांत करण्यासाठी तुम्ही अभिषेक करू शकता. पितृशांती, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या जीवनामध्ये पितृतत्व नाराज आहे, की पितृतत्वांची अशांती आहे, तर त्यांच्या मुक्तीसाठी तुम्ही शांती पूजा करू शकता. आणि दान करणे, अलग अलग प्रकारचे दान असते. तुम्ही पैशाचं दान करू शकता, तुम्ही अध्यात्माचं दान करू शकता, ज्ञानदान करू शकता, औषध दान करू शकता, अन्नदान करू शकता, पाण्याचं दान करू शकता, है ना. म्हणजे शिक्षणाचं दान करू शकता. तुम्ही प्रत्येक प्रकारामध्ये दान करू शकता. दानाचं महत्त्व फार विशेष आहे. दान केल्याने तुमच्या जीवनात फार मोठे सकारात्मक परिवर्तन येतात. कारण की जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही निव्वळ फक्त दानच नाही करत आहे, तर त्या दानामुळे अनेक जीव, अनेक व्यक्ती, अनेक लोकांचं आयुष्य बदलणार आहे. एखाद्या आध्यात्मिक संस्थांमध्ये जर तुम्ही दान करत आहे तर आध्यात्मिक संस्थान तुमच्या भरोशावर, तुमच्या दानावर चालत आहे. त्यांचं आध्यात्मिक कार्य, जगासाठी जे कार्य करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मौल्यवान सहयोग करत आहे आणि याचं पुण्यप्रभाव फार मोठं असते. आता आपण बघू आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल. आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये साधना, ध्यान, मंत्रसाधनायुक्त ध्यान आणि आत्मसाक्षात्कार प्रक्रिया ह्या काही वैयक्तिक साधना पद्धतीचे प्रकार आहेत जे यामध्ये समाविष्ट होते. तर जनरली मी सर्व साधकांना साधना ही प्रक्रिया देतो.
यामध्ये आपण ध्यान करू शकतो, मंत्रजप करू शकतो, प्रार्थना करू शकतो, ग्रुप मेडिटेशन करू शकतो. हे सर्व प्रकार नक्कीच तुमच्या जीवनाला परिवर्तित करण्यासाठी सक्षम आहेत. मंत्र साधनाच का? मी सर्वांना मंत्र साधना का देतो? मंत्र साधनामध्ये सुद्धा मी मंत्रात्मक ध्यान साधना का देतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. साधनेच्या सुरुवातीला मी ध्यान सांगत नाही आणि मंत्रजपसुद्धा सांगत नाही, कारण की ध्यान अष्टांग योग अनुसार सर्वात उच्चची श्रेणी आहे. म्हणजे ध्यान करण्याच्या अगोदर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, त्याच्यानंतर ध्यान आणि समाधी. म्हणजे बघा, तुम्हाला अष्टांग योगमध्ये ध्यान या क्षेत्रापर्यंत जर पोहोचवायचं आहे तर सुरुवातीला 6 प्रकारचे काही घटक आहेत, त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही ध्यानपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर जीवन परिवर्तित करायचं आहे आणि तुम्ही सरळ ध्यान साधनेमध्ये उतरले तर निश्चितच यश मिळणे हे खूप कमी आहे. कारण की ध्यान करण्यासाठी लागणारी पात्रता, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचे विचार, तुमच्या भावना या सर्वांचं सक्षम असणे फार आवश्यक आहे. आणि ध्यान करताना सुद्धा आध्यात्मिक स्तरावर, सूक्ष्म स्तरावर असे अनेक ऊर्जा प्रकार आहेत जे तुम्हाला ध्यान साधनेमध्ये गती करू देत नाही. आता यानंतर आपण बघू मंत्रजप. मंत्रजप का सांगत नाही? कारण की मंत्रजप हा विधिविधानपूर्वक केलेला आवश्यक आहे. योग्य गुरुद्वारा जर तुम्ही दीक्षा घेतलेली आहे तरच मंत्रजप तुमचा सक्रिय होतो किंवा तुम्हाला लाभ देतो, त्याच्यामधून पुण्य निर्माण होते. मंत्रजप हा प्रकार अनुष्ठानामध्ये मोडतो आणि अनुष्ठानाचे नियम फार मोठे असतात. प्रत्येक देवतेचा स्वभाव, गुण आणि त्याचे नियम आहेत. त्याला जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही, त्याला जोपर्यंत तुम्ही धारण करू शकत नाही, तोपर्यंत मंत्रजप हा तितक्या ताकदनी तुमच्या जीवनात कार्य करत नाही. हां, मंत्रजपाचा पुण्यप्रभाव तुम्हाला मिळू शकतो, सकारात्मक व्हायब्रेशन तुम्हाला मिळू शकते, परंतु मंत्र सिद्ध होत नाही आणि मंत्र कार्यसुद्धा करत नाही. हे बहुतांश साधकांनी अनुभवलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव आहेत, जे मी तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण बघू, साधकांना मी 3 प्रकारची साधनाच का करायला सांगतो. माझ्या साधना पद्धतीमध्ये मी माझ्या गुरुच्या सांगण्यावरून, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ज्या साधना केल्या त्या, आणि मी वैयक्तिक ज्या साधना केल्या त्या, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी एक साधनेचा पॅटर्न डिसाईड केलेला आहे. त्याच्यामध्ये मला हे जाणवलं आहे की प्रत्येक साधकाला ध्यान करण्या अगोदर किंवा मंत्रजप करण्या अगोदर, साधनेच्या क्षेत्रामध्ये उतरण्या अगोदर या क्षेत्राचं पूर्णपणे प्रॉपर नॉलेज असणे आवश्यक आहे. कारण की हे सूक्ष्म क्षेत्र आहे आणि सूक्ष्म क्षेत्राचं ज्ञान जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रक्रियेमध्ये जे तुम्हाला अनुभव येणार आहे किंवा या प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य तुम्हाला करायचं आहे हे समजणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा कुठेही तुम्ही जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक भौतिक जीवनातसुद्धा प्रत्येक व्यक्तीला एक मदत करणारा आणि एक त्याचं संरक्षण करणाऱ्या ह्या 2 वस्तूंची, 2 व्यक्तींची, 2 शक्तींची नेहमीच आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरत आहे, साधनेच्या क्षेत्रात उतरत आहे, ध्यानाच्या क्षेत्रात उतरत आहे, सूक्ष्म जगतमध्ये पदार्पण करत आहे, तेव्हा तुम्हाला असं म्हणून चालत नाही की निवड मंत्र जप केल्याने होऊन जाईल, निवड नामस्मरण केल्याने होऊन जाईल, निवड मी ध्यान केल्यानं सगळं प्राप्त करून घेईन, निवड आत्मज्ञान घेतल्यानं मला सगळं मिळून जाईल. असं होत नाही. प्रत्येक व्यक्तीचे कर्म अलग आहे, प्रत्येक व्यक्तीची कर्माची रचना अलग आहे, प्रत्येक व्यक्तीचं नशीब अलग आहे. आपण शरीरानं सर्व एक जरी दिसत असलो तरी कर्माच्या आधारावर किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या आधारावर प्रत्येकजण अलग अलग आहे, प्रत्येकाची श्रेणी अलग अलग आहे. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला कोणती विधी सूट करेल, कोणती विधी कार्य करेल, कोणता मंत्रजप कार्य करेल, कोणती ध्यानविधी सिद्ध होईल हे सांगू शकत नाही. जर कोणी असं म्हणत असेल की मी एकच विधी करू शकतो आणि एकाच विधीनं होऊ शकते, तर मी याला मानत नाही. कारण की माझं सर्व चिंतन, माझं सर्व अनुभव या गोष्टीला इंगित करत आहे की जर मला जेवण करायचं आहे तर माझ्या थाळीमध्ये पूर्ण अन्न असणे आवश्यक आहे. पोळी असली पाहिजे, भात असलं पाहिजे, भाजी असली पाहिजे, कडधान्य असलं पाहिजे, वरण असलं पाहिजे, लोणचं असलं पाहिजे, पापड असले पाहिजे, पाणी असलं पाहिजे, सरबत असलं पाहिजे. हे सर्व गोष्टी, दूध, तूप, साखर सर्व जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत मी त्या अन्नाला अपूर्ण मानतो. हां, जर कोणी असं म्हणत असेल की मी फक्त पोळी खाऊनच जगू शकतो, फक्त भात खाऊनच जगू शकतो, तर त्याची मर्जी. पण मला तरी माझ्या जीवनामध्ये सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व सकस आहाराची आणि पूर्ण आहाराची आवश्यकता आहे.
याचप्रमाणे मी आध्यात्मिक स्थितीला पण बघतो. जर मला अध्यात्मामध्ये जायचं आहे तर कक्षा वर्ग 1 पासून तर PhD लेवलपर्यंतचं अनंत ज्ञान आहे. अनंत ज्ञानामध्ये मी कोणत्या श्रेणीमध्ये बसतो हे सर्वात अगोदर चेक करणे आवश्यक आहे. आणि मी कोणत्याही श्रेणीमध्ये बसत असलो तरी सर्वसामान्य एक वृत्ती आहे, ती अशी आहे की मला संपूर्ण व्हायचं आहे. मला एकलकोंडी व्हायचं नाही किंवा एका रस्त्यावर चालायचं नाही आहे. ध्यान म्हणजे ध्यान 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 करत राहा, मंत्र 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 करत राहा, गुरु 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 करत राहा, एकच नाम स्मरण करत जा. माझा चांगला तुमचा खराब, माझा मंत्र चांगला तुमचा मंत्र कमी, मी श्रेष्ठ माझा गुरु श्रेष्ठ, तुमची विचार पद्धती तुमचा गुरु कनिष्ठ, असे मतभेद भेदभावात मला जगायचं नाही आहे. तर हेच विचार मी माझ्या सर्व स्टुडंटला, माझ्या सर्व मला मार्गदर्शन विचारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की मतभेद भेदभावातून दूर निघा, वैचारिक मतभेदातून दूर निघा, सांप्रदायिक मतभेदातून दूर निघा. शिव आणि शक्ती, शिव आणि विष्णू कोणीही अलग आहे नाही. सूक्ष्म स्तरावर, ऊर्जेच्या स्तरावर सर्व काही एक आहे. तुम्ही या संकल्पनेला सर्वात अगोदर समजून घ्या. जोपर्यंत तुमच्यात एकरूपता येत नाही तोपर्यंत जीवनसुद्धा एकरूप एक सुस्थितीत येऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे तर भेदभाव देणारी वृत्ती सर्वात अगोदर त्यागणे आवश्यक आहे. तर आता आपण बघू, मी 3 प्रकारच्या देवतेंची साधना सर्वांना सजेस्ट करतो. एक संरक्षक देवता, दुसरी सहाय्यक देवता, तिसरी निर्गुण तत्वाची साधना. आता आपण याबद्दल बघून घेऊ. मेडिटेशन विथ प्रेयर, मेडिटेशन प्रेयर विथ माला. मंत्र साधना म्हणजे काय? मंत्र साधना हा शारीरिक अडथळ्यांवरचा आध्यात्मिक उपाय आहे. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडथळे येत असतील तर मंत्रोच्चाराच्या माध्यमातून त्या समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. मानसिक शक्तीच्या बळावरच मनुष्य यशस्वी होतो, निरोगी आणि सामर्थ्यवान वाटू शकतो. मंत्राच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला किंवा मेंदूला वाईट विचारांपासून दूर ठेवू शकतो आणि त्यांचे रूपांतरण नवीन आणि चांगल्या विचारांमध्ये करू शकतो. चांगल्या भावना, चांगल्या विचारांमध्ये सतत गुंतून राहिल्याने आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना थांबतात आणि चांगल्या घटना घडू लागतात. जर तुम्ही सात्विकपणे बैठक मंत्राचा दररोज ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी जप केला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचा आशावादी दृष्टिकोनही विकसित होतो, जो जीवनासाठी आवश्यक आहे. या फोटोमध्ये तुम्ही बघा नामस्मरणाचं महत्त्व. नामस्मरण हे असं आहे, देवतेचं नाम. तुम्ही ते देवतेचं, कोण्याही देवतेचं नाव घ्या, कुळदेवाचं नाव घ्या, एखाद्या गुरुचं नाव घ्या, एखाद्या विशिष्ट शक्तीचं नाव घ्या. नाम म्हणजे प्रत्येक नावामध्ये एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि नाव त्या तत्वासोबत जोडलेलं असते आणि ते तत्व ज्या शक्तीने युक्त आहे ती शक्ती ऑटोमॅटिक तुम्हाला मिळणे सुरू होते. आणि नाम जपाचं सर्वात सुलभ कारण हे आहे की नाम जप तुम्ही कोणत्याही अवस्थेत करू शकता. पवित्र अवस्था असो किंवा अपवित्र असो, चांगली असो किंवा वाईट असो, जागा कोणतीही असो, कोणतीही अवस्था असो, तुम्ही नामस्मरण करू शकता. बघा, एक स्त्री ती भांडे घासत आहे, एक व्यक्ती त्यांचं काम करत आहे आणि मुलगा खेळत आहे. अशा प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही नामस्मरण घेऊ शकता. म्हणजे नामस्मरणाला जागेचं, स्थितीचं, काळाचं बंधन आहे नाही. कोणतीही अवस्था असो तुम्ही नामस्मरण करू शकता. नामजप कलियुगातील श्रेष्ठ उपासना आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, अर्थात कलियुगात सर्व यज्ञात मी जपयज्ञ आहे. भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते. केवळ नामानेच वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, यातच नामाचे विशेषत्व, श्रेष्ठत्व सिद्ध होते. ईश्वराच्या नामाचे विशेष महत्त्व जाणून घेऊन वाचकांनी योग्य नामसाधनेला आरंभ करावा, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. नामसाधनेत कशाची आवश्यकता आहे? एकाग्रता वाढवणे, यश साधन करणे, देवांशी संबंध स्थापित करणे. मंत्र सूक्ष्म शरीर सक्रिय करतात, दुःख नाहीसे होते, पुण्य निर्माण होते, मानसिक शक्ती वाढवते. सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात 20% समस्या शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे निर्माण होते, तर 30% समस्या शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होते. उरलेली 50% समस्या निव्वळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. म्हणजे जीवनातील 80% समस्या साधनेमुळे सुटू शकतात, कारण की यामध्ये आध्यात्मिक कारणांचा समावेश आहे आणि त्या सहन करण्याची शक्ती ही साधनेमुळे प्राप्त होते. आता आपण बघू निर्विचार जप काय करू शकतो. निर्विचार जपमुळे तुमचं मनोलय होते, बुद्धिलय होते, चित्ताचं लय होते, अहंकाराचं लय होते, जलद मोक्ष प्राप्ती होण्याकडे तुम्ही गतिशील होता.
तसंच निर्विचार जप करण्याचे काही प्रकार आहे. भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, ध्यानयोग आणि निर्विचार जप हे सर्व प्रकारे तुम्ही निर्विचार जप किंवा मोक्षत्व मुक्तीचा मार्ग प्राप्त करू शकता. निर्गुण तत्वाच्या नामजपाचे महत्त्व काय आहे? निर्गुण तत्वाची साधना काय आहे? जी साधना मी सर्वात अगोदर सर्व साधकांना प्रदान करतो. निर्गुण तत्वाची साधना काय आहे? मन जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन, अहंकार निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले तरीही मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतातच. या उलट ओम नमः शिवाय हा नामजप अखंड केला तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात. या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते. म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धिलय, त्यानंतर चित्ताचा लय, शेवटी अहंकाराचा लय होतो आणि त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास सहाय्य होते. तुम्ही बघू शकता शिव हे निर्गुण तत्वाचे प्रतीक आहे. आता दुसरी साधना म्हणजे संरक्षक देवतेची उपासना. संरक्षक देवता जे एखाद्या ठिकाणाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे रक्षण आणि संरक्षण करतात. सम्राट एखाद्या प्रमुख देवताला त्याचा वैयक्तिक संरक्षक किंवा संरक्षण म्हणून देखील स्वीकार करतो. वैयक्तिक संरक्षक देवता इष्टदेवता म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर कौटुंबिक संरक्षक देवतांना कुलदेवता म्हणून ओळखले जाते. ग्रामदेवता ही ग्रामाची संरक्षक देवता असते. काट्याने काटा काढायचा या नियमाने संरक्षक देवतेच्या जपाने जी शक्ती निर्माण होते तिच्यामुळे वाईट शक्तीचा त्रास न्यून होत जातो आणि हे होत असताना व्यक्तीला त्राससुद्धा जाणवतो. कारण की शक्ती जेव्हा आपल्या शरीरातून बाहेर पडते तेव्हा ती विशिष्ट प्रकारचे स्पंदनं, विशिष्ट प्रकारचे कंपन उत्सर्जित करते आणि एखादा व्यक्ती विशिष्ट ठिकाणी रोगी असेल किंवा त्याची ग्रंथी त्याने बांधलेल्या असेल तिथून ऊर्जा निघताना तिथे त्या कंपनांमुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. तर मी भगवती सिंहमुखी हे जे कालीचं स्वरूप आहे, जिवंत जागृत स्वरूप आहे, वर्तमान स्थितीमध्ये कलियुगामध्ये भद्रकाली ही शक्तीचं असं स्वरूप आहे जे जिवंत जागृत आहे आणि प्रत्यंगिरा हिला अथर्वर्ण भद्रकाली असे म्हणतात. ही भगवती भद्रकालीचं एक असं स्वरूप आहे जी उग्र तसेच प्रभावी आहे. तर मी संरक्षक देवता म्हणून ह्या देवीचं साधना सर्वांना प्रदान करतो. आता आपण बघू सहाय्यक देवतेची उपासना. ही माझ्या साधनेचा तिसरा प्रकार. एक वेळा तुम्ही ऊर्जेमधून शुद्ध झाले, तुमचं चित्त शुद्ध झालं, तुमचं शरीर शुद्धी झाली, तुमची विचारांची मनाची शुद्धी झाली की आता आपल्या जीवनात पाहिजे असते ते म्हणजे स्थिरता, ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी. तर ही साधना मी सर्वांना प्रदान करत असतो. इष्टदेवता, सहाय्यक देवता कोण आहेत? उपासकाचे आवडते देवता दर्शविणारा हा शब्द आहे. स्मार्त आणि भक्ती या दोन्ही परंपरांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये अभ्यासक त्यांना प्रेरणा देणाऱ्या भगवंताच्या रूपाची पूजा करतो. तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय भगवंताच्या कोणत्याही रूपाकडे आकृष्ट होत असाल तर तो तुमचा इष्टदेव आहे. देवतेचे स्मरण करणे आणि त्यांच्याशी आंतरिक संबंध जोडणे हे सरावासाठी आवश्यक मानले जाते. धार्मिक मान्यतामध्ये प्रत्येक व्यक्तीचा इष्टदेव किंवा देवी असतो. मी सर्व साधकांना सहाय्यक देवतेमध्ये लक्ष्मी तत्वाची उपासना करायसाठी मार्गदर्शन करतो. तर यामध्ये एक आहे ते लक्ष्मी तत्व आणि दुसरं आहे लक्ष्मी तत्वाचंच उग्र स्वरूप, ते म्हणजे वाराही स्वरूप. अष्टमातृकापैकी असलेली वाराही देवी जिला आपण सर्वजण पूजत असतो. त्यांची पूजा करूनच मनुष्य जीवनात प्रगती करू शकतो. कुंडलीच्या आधारे लोक आपला इष्टदेव किंवा इष्टदेवी देवता ठरवत असतात. अधिष्ठाता देवता किंवा देवी आपल्या जन्मजन्मांतराच्या संचिताद्वारे निश्चित केली जाते. ग्रहांच्या समस्या दूर करण्यासाठी विशेष देवतांची पूजा केली जाऊ शकते. तुम्हाला तुमचा आणि तुमच्या आराध्याचा आतून विकास करावा लागेल. तुमच्या देवतेच्या कृपेशिवाय कोणतेही ज्ञान तुम्हाला काहीही शिकवू शकत नाही. तुमच्या देवतेच्या कृपेशिवाय कोणतीही शक्ती तुम्हाला आध्यात्मिक आणि श्रीमंत बनवू शकत नाही.
तुम्हाला शिकवण्याची आणि प्रगतीच्या मार्गावर नेणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही, फक्त तुमचा आत्मा आणि त्या आत्म्यात वास करणारा तुमचा आराध्य देवच आहे. तर यावरून एक गोष्ट लक्षात आली की जर आपल्याला आपलं जीवन बदलायचं असेल तर मंत्र साधना, देवी देवतांची साधना करणे अनिवार्य आहे. आणि ही कमी खर्चिक, कमी वेळेत होणारी, स्वतःवर अवलंबून असणारी पद्धती आहे, ज्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा समावेश होत नाही.